हे मंगळसूत्र मला कोणी घातलं, कधी घातलं, खरंच मला काहीच माहिती नाहीये हो. ओ म्हणजे हे मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कोणी घातलं हे तुम्हाला माहीतच नाही. नाही, खरंच नाही माहितीये मला. गावातले सगळेजण म्हणतात माझं नशीब खूप वाईट आहे. कदाचित त्याचंच फळ म्हणून माझ्यासोबत हे सगळं घडतंय. तुम्हाला मी खरं सांगू, मला तुमच्यामधली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली? कुठली? तुमचा प्रामाणिकपणा. ज्या माणसाशी तुमचं लग्नही नाही होऊ शकलं त्या माणसाच्या मुलीची जबाबदारी तुम्ही स्वीकारली. कुठे सापडतो इतका प्रामाणिकपणा आज? कोण करतं कोणासाठी इतकं? हे सगळं कळल्यानंतर माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड आदर निर्माण झाला होता. आणि आता तुम्ही हे जे काही सांगितलं ना, ह्यानंतर तो आदर दुप्पट झाला आहे. एखादी असती ना तर हे मंगळसूत्र काढून फेकून दिलं असतं. कारण ज्याने कोणी ते तुमच्या गळ्यात घातलंय तो भित्रा माणूस पुन्हा आयुष्यात येईल नाही येईल काय गॅरंटी? त्यासाठी स्वतःचं आयुष्य कशाला बरबाद करून घ्यायचं? असाच विचार केला असता ना एखाद्याने. भावानं तुम्ही तो नाही केला. तुम्ही तो विचारही नाही केलात आणि उलट तुम्ही त्याला सामोरही जाता. भावानं तुम्ही खूप प्रामाणिक आहात. हे इतकं सगळं ऐकून तुम्ही माझं कौतुक करताय? मी खरं सांगू का, मी जो करते ना तो खरं तर मूर्खपणाच आहे. पण तुम्हीच मला सांगा, हे जे काही सगळं माझ्याबरोबर घडलंय त्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय कशी काय शांत बसू? कुणाला काही सांगायचं तरी कसं आणि लपवायचं तरी कसं? पण मी तुम्हाला एक सांगते, माझ्यासोबत हे कुणी केलंय हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी कुठलंही नवीन नातं नाही बांधू शकत. तुमचं म्हणणं पटतंय मला. पण खरं सांगू भावना, तुम्ही नकार देता याचं वाईटही वाटतंय फार. मी नाही नकार देऊ शकत तुम्हाला. तुम्हालाच मला नकार द्यायला लागेल. मला भावना, मला तुमच्यासारखी चांगली मुलगी नाही गमवायची हो. तुम्हाला नकार देणं ही माझ्यासाठी खरं तर परीक्षाच आहे. तुमची मुलगी शाळेत कोणत्या होते? कन्या विद्यालय. नाही, या शाळेत तर आमचं कोणीच नव्हतं. आणि कॉलेज कोणतं म्हणाला? सावित्रीबाई फुले कॉलेज आहे ना, तिथे शिक्षण झालं तिचं. नाही, या संबंधित आमचं कोणीच त्या कॉलेजला नाही. पण कुठेतरी पाहिलं हिला. कुठे? मला असं वाटतं की अगदी अलीकडेच आमची भेटही झाली. अगं बाई, आमची भावना बसने खूप प्रवास करते ना, ऑफिसलाही बसनेच जाते ती. बस स्टॉपवरच कुठेतरी पाहिलं असेल. या अगं. निखिलराव, सविस्तर बोलणं झालं ना? म्हणजे अगं जरा बघून चाल की, समोर बघून चाल. लक्ष कुठे आहे तुझं?
काय मुलगी आहे, साधं सॉरी सुद्धा म्हणाली नाही. ॲक्च्युली आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही. वर्षाताई माफ करा, काय झालं पण? नाही म्हणजे मुलं आत्ताच एकमेकांशी बोलून आलेत आणि तुम्ही एकदम. ह्याचं कारण तुमच्या मुलीलाच विचारा. मला खरंच कळत नाहीये की तुमची मुलगी तुम्हाला फसवतीये की तुम्ही सगळे तिला सामील आहात. वर्षाताई अहो ताई असं काय बोलताय? कशात सामील आहोत आम्ही? तुमची मुलगी खोटारडी आहे. हिचं आजवर लग्न झालं नाही याचं कारण पत्रिका नाही तर हिचं चारित्र्य आहे. हो उगाच तोंडाला येईल ते बडबडू नका. आमच्या बहिणीचं लग्न झालं नाहीये, आम्ही खूप अपेक्षेने तुमच्या होकाराची वाट बघतोय, हे सगळं मान्य आहे, पण आम्ही लाचार नाही आहोत. उगाच काही ऐकून घेणार नाही. काय ग, आता तरी तोंड उचकणार आहेस की अशीच मूग गिळून गप्प बसणार आहेस? हो वर्षाताई तुम्ही. काय बोलतेस तू? हे तू गप्प बस रे. मघापासून मी आठवायचा प्रयत्न करते की मी या मुलीला कुठेतरी पाहिलंय. आत्ता आठवलं. ही ही मला त्या उत्सवात भेटली होती. काय ग, आठवलं का? अगं लक्ष कुठे आहे तुझं? जरा समोर बघून चाल की. मी तुमच्या मुलीला नकार का दिला ह्याचं कारण हवंय ना तुम्हाला? मग ऐका, कारण तुमची ही मुलगी माझ्या मुलाचीच काय जगातील कोणत्याही मुलाशी लग्न करण्याच्या लायकीची नाहीये. कारण हवंय ना? वर्षाताई अहो. कारण हिचं आधीच लग्न झालंय. खात्री पटली ना तुमची? ह्या अशा मुलीशी कोण लग्न करणार? ही अशी मुलगी आमच्या गळ्यात मारणार होतात. एकदा लग्न झालेल्या मुलीशी परत कोण कसं करेल? जी मुलगी स्वतःच लग्न झाले हे तिच्या घरच्यांना सांगत नाही, ती सासरच्यांचा विश्वास कसा कमावणार? मोठ्या समजूतदारपणाचा आव आणत होतीस ना ग? काय ग, बोल ना. माझ्या भोळ्या भाबड्या मुलाला फसवत होतीस. काय ग, बोल बोल ना आता. आई प्लीज, तू त्यांना नको बोलू तसं. त्या अशा नाहीयेत. निखिल तू गप्पा बस रे. बाप रे, एवढं सगळं होऊनही तू हिचीच बाजू घेतोयस. काय ग, तेवढ्यात वशीकरण केलंच वाटतं माझ्या मुलावर. हे बघ निखिल, आता एक क्षणभरही मला या घरात थांबायचं नाहीये. चल लगेच ती. ह्या असल्या चारित्र्यहीन आणि घाणेरड्या घरात आपले पाय पडले ना, हेच खूप झालं. चल आई अगं चल म्हणते ना.
मी खरंच काही केलं नाहीये. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मला नाही माहिती हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात कसं आलं. तू काही केलेलं नाहीयेस. हे गळ्यात काय आहे? मंगळसूत्रच आहे ना? कोणाचं मंगळसूत्र आहे ते? कोणी बांधलंय ते सांग ना. कोणाशी लग्न केलंय? भावना, तुझ्याशी बोलतोय मी. तुझ्यामुळे आम्हाला नको नको ते ऐकावं लागलंय. भावना, आता तरी खरं काय ते बोल. तू शांत राहा जरा. काय चाललंय तुमचं? काही काय बोलताय? अवस्था बघा तिची काय झालीये. भांबावलीये ती. भावना, काय प्रकार आहे हा? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र. आई आई त्या दिवशी उत्सवात गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पूजा घातली. त्या पूजेचाच विधी म्हणून भावनाने देवी मातेचा 5 माळा जप करायचा. आणि लक्षात ठेवा, आपण एका जागी स्थिर बसून हा जप करायचा. काहीही झालं तरी जप संपेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. आई खोट आहे. खोट आहे हे सगळं. खाली मुंडी पाताळ धुंडी स्वतःच लग्न करून आली आणि आम्हाला या कहाण्या ऐकवते. डोळ्यात धूळ फेकते आमच्या. सांग, कोण मुलगा आहे तो? भावना. नाही रे दादा, मी अगदी खरं बोलते. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी नामस्मरणाला डोळे मिटून बसले होते. तेव्हा माझ्या गळ्यात ते मंगळसूत्र कोणीतरी घातलं. मला नाही माहिती तो कोण होता. ए बास, उगाच रडण्याची नाटकं करू नकोस. अख्ख्या समाजात इज्जत काढली आमची. उद्या ही बातमी गावभर होईल. ऑफिसातले लोक मला विचारतील, काय रे संतोष, अरे तुझ्या बहिणीचं लग्न झालं नाहीये ना, मग ती गळ्यात मंगळसूत्र का घालते? काय उत्तर द्यायचं मी? दादा दादा, मी खरंच सांगते, मी काहीच नाही केलंय. मग काढ ते मंगळसूत्र, काढ. काढ म्हटलं ना, काढ. दादा, मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत. का तुला माहित नाहीये ना कोणी बांधलंय ते? मग कशाला पुडका येतोय त्या मंगळसूत्राचा? हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात कोणी घातलंय हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र मी नाही काढणार. ही काय बोलते ही? या घरात सगळ्यांनाच वेड लागलंय का? ते काय चाललंय? ते असं वेड्यासारखं वागणाऱ्या लोकांना काय म्हणतात माहितीये? फूल्स, इमोशनल फूल्स. म्हणा, भावनेच्या आहारी जाऊन मूर्खपणा करू नकोस. काढून टाकते मंगळसूत्र, सांगतोय. नाही दादा, मी खरंच नाही काढू शकत. इनफ संतोष दादा. सॉरी, बट तुम्ही जरा जास्तच बोलताय भावनाताईला. आणि जे काही झालं त्यात भावनाताईची काय चूक आहे? आणि तुम्ही असं बोलताय जसं काय भावनाताईने तिच्या मनाने जाऊन लग्न केलंय. तेच तर. आता सध्या तिला आधाराची गरज आहे आणि तुम्ही काय बोलताय, काय वागताय तिच्याशी? बोलणार.
तुम्ही दोघींनी अक्कल नाही शिकवायची मला, कारण तिने चूकच तशी केली आहे आणि आता तिला या घरात धारा नाही. भावना, घरातून बाहेर पडायचं. चल, बाहेर बाहेर पड. बाजूला. चल. चल, बाजूला. अरे तू चल तिकडे. चल. चल. काय करताय तुम्ही? दार उघडा. दादा, दादा, दार उघडा. दादा, दादा. ए, चल, बाहेर. आतमध्ये यायचं. मला काही सांगायचं नाही सांगतोय. हॅरी, अरे तू का थांबलायस इथे? सांग ना संतोषदादाला काहीतरी. त्यांच्या थांब. हे बघ दादा, जे काही करतो ते अगदी योग्य करतो आणि आणि तू या सगळ्यात अजिबात पडू नकोस. हरी, दादा, अरे प्लीज दार उघड. दादा, दादा, दार उघड. आता भावना मॅडमना हे देऊन त्यांच्याशी बोलायलाच हवं. दादा, भावना मॅडम, तुम्ही बाहेर का बसलात असं? दरवाजा का बंद आहे? मला घरातून बाहेर काढलंय. काय? लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, अरे कोणी आहे का घरात? असं काय करताय? उघडा ना दार. बाहेर सिद्धू उभा आहे. मला दार उघडा प्लीज. लक्ष्मी काकू, अरे कोणी आहे का घरात? अरे दार उघडा ना कोणीतरी. काकू, काकू, आई, 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 अगं बोल ना तू काहीतरी. आई, आई. का देवा, का असं करतोस तू माझ्या पोरी बरोबर? आता काय केलंय तिने म्हणून तिला सतत अशी शिक्षा देतोस तू? काय मागितलं होतं? काय मागितलं होतं तिच्यासाठी? तिचा सुखाचा संसार व्हावा एवढंच म्हटलं होतं ना. पण मग का तिच्याशी असं खेळतोयस? का तिच्या नशिबाचा खेळ मांडलास तू? एक चांगलं स्थळ हवं होतं तिच्यासाठी, ते नाही पाठवलंस तू. पण भरल्या मांडवात ती घरी आली. ते चाललं तुला? एकदा तरी तक्रार केली का माझ्या पोरीने? एकदा तरी तक्रार केली? तुझ्याकडे नाही. उलट तू दिलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्या आनंदीला घरी घेऊन आईची माया लावली तिने. तू काय केलं माझ्या पोरी बरोबर? तिची आई म्हणून मला काय हवं होतं?
माझ्या पोरीला एक चांगला मुलगा मिळू दे, प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा, तिचा सुखाचा संसार होऊ दे, एवढंच हवं होतं मला. आणि तू काय केलंस माझ्या पोरीबरोबर? तू एक नराधम पाठवलास. कोण कुठला नराधम आला आणि त्यांनी माझ्या पोरीच्या गळ्यात तिच्या नकळत मंगळसूत्र बांधलं. अरे देवा, मंगळसूत्र बांधलं. माझ्या पोरीचं लग्न झालं. असं कसं हे कुठलं लग्न? का माझ्या मुली बरोबर का? कसली शिक्षा देतोय? कसली शिक्षा देतोय तू माझ्या पोरीला? कशी शांत हो? सांग ना विडा, तू बघितलंस काय झालं? अगं कशी शांत राहू मी? माझ्या पोरीच्या नशिबाचा खेळ मांडलाय ग देवाने. कोण कुठला तो नराधम आला आणि त्याने, तुला सांगते, तो जो कोणी नराधम आहे ना, ज्यांनी माझ्या पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, तो जर समोर आला ना तर एक वेळ देव माफ करेल त्याला. पण मी नाही. तो समोर आला ना तर या हाताने नळीचा घोट घेईन मी. आई शांत व्हा, किती त्रास करून घेताय. शांत व्हा. आई सिद्धू आईंकडे लक्ष दे. पोलिसांनाच कळवतो. दादा तू काय करतोस? हे बघ, पोलिसांना कळवण्याची काही एक गरज नाहीये. हे बघ, हा आपल्या घराचा प्रश्न आहे, तो घरातच राहू दे प्लीज. उगाच बाहेर जर कळलं ना तर आपल्या बहिणीचं चारित्र्य जाईल, हे लक्षात ठेव प्लीज. सोड माझा, चारित्र्याचा प्रश्न आहे म्हणे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलं ते नको कळायला. पोलिसात शोध लावतील आता त्याचा. आणि आजच जो काय तो त्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकू. झालं असेल ना लग्न तर पाठवून देऊ सासरी. अशी असली खोटारडी माणसं नकोयत मला या घरात. संतोष दादा, हो भावनेच्या भरात काहीतरी चुकीचं करून बसू नका. हो तुम्हाला कळतंय का? भावनाताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. मग हे तिला कळत नव्हतं? अहो पण बहिणी संतोष दादा पोलिसांना फोन लावते. प्लीज काहीतरी करा, अडवा त्यांना. काय करताय? खबरदार, पोलिसांना काही कळवाल तर. विणा, फोन दे माझा. नाही देणार. नाही देणार. काय करताय? फोन दे म्हटलं ना. आई 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 आत या लवकर. विणा, फोन दे. काय करताय? सोडा फोन. विणा, फोन दे. काय करताय? सोडा फोन. सोडा. संतोष, बस. पोलिसांना कोणी काही कळणार नाहीये, कळतंय तुला? शपथ आहे तुला माझी. या घरात आहे ना प्रत्येकाला वेड लागलाय, वेड. करा काय करायचं ते करा. संतोष तुझं बरोबर आहे. भावना बरोबर जे काही घडलंय ते ज्यांनी केलंय तो नराधम कोण आहे ते आपल्याला कळलंच पाहिजे. पण जे घडलंय ते या घराबाहेर जाता कामा नये. घराबाहेर जात. सावरा स्वतःला. सिद्धू, तू नेहमीच देवासारखा माझ्या मदतीला धावून आलास.
हा आज मला पुन्हा तुझ्या मदतीची गरज आहे. करशील ना मदत? बोल ना, करशील ना मदत? हा बोल ना सिद्धू. विचारण्यासारखं काय आहे काकी? करशील तू बोल. आपल्या भावना बरोबर काय घडलं ते? उत्सवाचा इतका चांगला दिवस, देवीचा दिवस, आणि त्या दिवशी भावना बरोबर असं कसं घडलं? मी पदर पसरते तुझ्या समोर. तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ आणि माझ्या समोर आणून उभा कर. या हाताने जीव घेणार आहे मी त्याचा. या आणशील ना त्याला, शोधून आणशील ना त्याला? वचन दे तुम्हाला. तू मला वचन दे, तू त्याला आम्हाला शोधून आणशील. इतक्या वर्षात माझं लग्न होत नाही, माझ्या पत्रिकेत दोष आहे म्हणून लोकांनी मला खूप ऐकवलंय. आणि आता तर मी एका अशा व्यक्तीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालतेय जो कोण आहे हेही मला माहिती नाहीये. ही अशी घटना तुम्ही आधी कधी घडलेली पाहिली आहे? तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ आणि माझ्या समोर आणून उभा कर. या हाताने जीव घेणार आहे मी त्याचा. या आणशील ना त्याला, शोधून आणशील ना त्याला? वचन दे तुम्हाला. तू मला वचन दे, तू त्याला आम्हाला शोधून आणशील. काय करून बसलोय मी? मला वाटलं होतं माझ्या वागण्यामुळे भावना मॅडमना आधार मिळेल. सगळंच विचित्र होऊन बसलंय. देवी, तू मला जो कौल दिला होता तो नक्की कौल होता ना? मंगळसूत्राच्या प्रकरणामुळे भावना मॅडमना खूप त्रास झाला. खरा बाहेर काढला त्यांना. अरे देवा, काय करून बसलोय मी? आणि लक्ष्मी काकू
त्यांचा काही संबंध नव्हता या सगळ्याशी, मग त्यांनी का त्रास सहन करायचा? सगळं माझ्यामुळे होतं, सगळं माझ्या. जगात सगळ्यांची मदत करणाऱ्या या सिद्धिराजने आज सगळ्यात जास्त प्रेम असलेल्या व्यक्तीला त्रास दिला. काय तर म्हणे जनसेवा, ही अशी असते काय जनसेवा? हीच लायकी आहे तुझी, असंच झालं पाहिजे तुझ्यावर. याच हाताने भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. ए भावना बोल ग, कोणी घातलं तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र? बोल ना अगं, बोल बोल ना अगं, गप्प काय? बोल 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 बोल. काय चाललंय तुमचं? मनस्थिती काय आहे? बोलताय काय? सख्या बहिणीशी असं वागताय, उद्या परक्यांशी काय वागाल? बसवा, अजून डोक्यावर बसवा त्या भावनाला. या सगळ्या प्रकरणाचे काय परिणाम होणार आहेत याची कल्पना नाहीये तुला? हो, नाहीये कल्पना, आणि मला करायचीही नाही. मला ते महत्वाचंही वाटत नाही. आता या क्षणी मला एवढंच महत्वाचं वाटतंय की उद्या काहीही झालं ना तरी भावनाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं. अहो, सख्य होत आपण तिचे, आपणच तिच्यावर असे आरोप करत राहिलो तर तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलाय तुम्ही? आपल्या आधाराची गरज आहे तिला, आणि आपण काय करतोय? जे काही घडलंय ना त्यात तिची चूक नाहीये हे समजून घेणार आहात तुम्ही? हे बघ, त्या निखिलची आई काय बोलत होती ऐकलंस ना? भावनाच्या चारित्र्यावर संशय घेत होती ती. संशय कसला? खात्री पटली तिची. त्याने काय फरक पडतो? काय फरक पडतो? गेली 32 वर्ष ओळखताय ना तुम्ही तुमच्या बहिणीला. ती कशी आहे हे तुम्हाला माहिती नाहीये? तुमचं राहू द्या हो, पण जेव्हापासनं मी लग्न करून या घरात आलीये ना तेव्हापासनं बघतीये भावनाला. ज्या चारित्र्यावर कोणी बोलणार असेल ना तर मी ऐकून घेणार नाही. आणि इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्हाला भावनाचा भाऊ म्हणून घेण्याचा हक्क अजिबात नाही. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तिला साथ द्यायची सोडून तुम्ही काय करताय? तिच्यावर भलते सलते आरोप करणार आहात तुम्ही. हद्द आहे तुमच्या कोरडेपणाची. ए, तुम्हाला इथे लेक्चर द्यायला आली असेल ना तर अशीच्या अशी निघून जा. कळलं ना? आधीच डोकं फिरलंय माझं, त्या भावनाने फिरवलंय. उगाच विस्तवावर फुंकर नको मारूस. इथे उद्या समाजाला मला तोंड द्यावं लागणार आहे. वा, इतकं होऊ नये तुम्हाला तुमचीच काळजी आहे नाही का? अहो, किती स्वार्थी असावं माणसाने. मी तुम्हाला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करते की ही वेळ स्वतःचा विचार करण्याची नाहीये. भावनाकडे बघा जरा. तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाचं जराही गांभीर्य नाहीये का तुम्हाला? पूर्णपणे कोसळलीये ती. आधीच तर पहिल्या लग्नाच्या दिवशी नवरा गेला आणि आता पदरात मुलगी आहे. त्यात वर हे असं झालंय. उद्या जर तुमच्या पोटच्या मुलीसोबत असं काही घडलं तर असंच वागणार आहात तुम्ही? पोटची मुलगी? अगं ए, उगाच नसते खर्च नको वाढवू. एक मुलगा आहे तेवढं बास झालं. म्हणून आई बाबांसारखी अशी लाईनीत मुलं नसतात जन्माला घालायची. काहीच होऊ शकत नाही या माणसाचं. काय म्हणायचं या माणसाला? हो, आपण असंच जात जाऊया. नक्की जाऊया. आता जरा बस, दमली असशील ना? काय झालंय? सगळे असे अगदी गंभीर का दिसतंय? लक्ष्मी, तुझं झालंय काय? सगळे अगदी शांत आहे. योग जुळा नाही का?
भावना, अगं नाहीतरी तुला हे लग्न करायचंच नव्हतं ना. तू नको वाईट वाटून घे. ठीक आहे. हे बघ, तुझ्याकरता काय आणलं. अगं आम्ही बागेत जात असताना तुझ्या आवडीचं दुकान दिसलं म्हणून हे लाडू आणलेत तुझ्याकरता. अरे वा बाबा, तुम्ही लाडू घेऊन आला. वा 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 वा. अहो, इथे पाहण्याच्या कार्यक्रमाचे 3:13 वाजले आणि तुम्ही लाडू घेऊन आलात. अगदी योग्य वेळी लाडू घेऊन आलात. हे बघ संतोष, लहानपणी जेव्हा केव्हा भावना रुसायची ना, तेव्हा मी हिच्याकरता तिच्या आवडत्या दुकानात लाडू आणायचो आणि खुश व्हायची. आज जेव्हा मी घरून निघालो तेव्हा हिचा मूड ठीक नव्हता, म्हणून मुद्दाम हिच्याकरता आज त्याच दुकानातला लाडू घेऊन आलोय. द्या बाबा, मी वाटतो द्या. अरे वा, हे बघ भावना, तुझ्या आवडीचे लाडू आहेत. हे बघ, घे. खा खा ना. आणि हा एक हिचा वकील, मुका असला तरी प्रेमाचं भरत येतं याला. अरे तू पण खा. हे घे लाडू, खा खा. घेतलास कुठल्या कुठचा. अरे सगळ्यांनी लाडू खा. तू तर लाडू खाल्ला पाहिजेस. लग्न झालंय की नाही, मग लाडू नको खायला. हे घे, खा ना. का करताय, काय करताय. अरे लाडू घ्या. लाडू लाडू घ्या 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 घ्या. लाडू घ्या, सगळ्यांनी लाडू घ्या. गोड धोड तर सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे ना. संतोष, जरा आवर स्वतःला. काय चाललंय तुझं. आणि कोणी मला सांगणार आहे का नक्की काय झालंय ते. आनंदी बा, ती छान फुगे आहेत ग तुझ्याकडे. आपण आज जाऊन खेळूया का. विचारा ना, विचारा. तुमच्या लाडक्या लेकीला विचारा. तिने काय करून ठेवलंय, काय प्रताप करून ठेवले ते विचारा ना. भावना, मला सांग काय झालं. हे भावना, मलाच काही कळत नाहीये बाबा, हे असं कसं होऊ शकतं. माझा तर अजूनही विश्वासच बसत नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खरंच बाबा यात माझी काहीच चूक नाहीये. तो कोण होता मला माहीतही नाहीये बाबा, खरंच. भावना, अगं हे सांगायची गरज आहे का. तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही का. माझी मुलगी आहेस तू भावना. अगं म्हणजे म्हणून तू हे लग्न करायला तयार नाहीयेस. हे बघा बाबा, तो जो कोणी भ्याड होता ना, त्याला मी काही माझा नवरा वगैरे मानत नाहीये, किंवा आमच्यात काही नातं तयार होईल असंही काही माझ्या मनात नाहीये. पण बाबा, हे मंगळसूत्र गळ्यात असताना मी तो बघण्याचा कार्यक्रम कसा करणार होते. त्या मुलाला कसं बसवू. कुठलंही नवीन नातं सुरू करण्याआधी हे प्रकरण संपवायला नको का. भावना, जर तू हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकलंस ना,
तर हे प्रकरण आपोआप संपेल. हे बघ, हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात कोणी घातलं याचा छडा आपण लावल्याशिवाय आपल्यापैकी कोणालाच चैन पडणार नाहीये, मान्य आहे. पण जरा विचार कर ना, अगं हे मंगळसूत्र घालताना ज्याला तुझ्या समोरही यावंसं वाटलं नाही त्यानं तुझ्या मनाचा थोडा तरी विचार केला का? आणि त्याच्यासाठी तू स्वतःचं भविष्य पडायला लावतेस, त्याच्यासाठी तू आलेलं हातचं चांगलं स्थळ नाकारतेस. भावना, आज मी घरून नाराज होऊन निघून गेलो याचा अर्थ असं नाही की मला तुझं लग्न व्हावं असं वाटत नाही. मी चिडलो कारण हा कार्यक्रम तुझ्या परवानगी शिवाय ठरवला गेला होता. अगं, मलाही वाटतंच ना की तुझं लग्न व्हावं, सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात, तुझं आयुष्य मार्गी लागावं. पण बाबा, आत्ता माझ्या मनात दुसरा कुठलाच विचार येत नाहीये. मला ना काही किंमतच उरली नाही असं वाटतंय मला. कुणीही यावं आणि वाटेल तसं वागून जावं. भावना, अगं आजच्या काळात कोणीतरी येऊन हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलं म्हणून तुझं लग्न झालं असं मानण्याची काहीही गरज नाहीये. माझं ऐक, हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाक आणि जे झालं ते विसर. नाही बाबा, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात कोणी घातलं हे जोपर्यंत आता मी शोधून नाही ना काढत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे बघ भावना, मी माझं मत सांगितलं, पण कुठला मार्ग निवडायचा हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे. पण एक सांगतो, तू कुठलाही मार्ग निवडलास ना तरी मी तुझ्या पाठीशी आहे, खंबीरपणे. विसरू नकोस.